सर्वांना सप्रेम नमस्कार। तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर भरपूर दिवस झाले की ना आपला रुटीन काही व्लॉगच आलेला नव्हता। माझं जे काही डेली रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करायचं मागच्या वेळी असं ठरवलं, पण मध्येच काही मला जमलंच नाही आणि आज म्हटलं चला आपण रुटीन व्लॉग आपला शेअर करू। तर सकाळपासून खूप अशी धावपळ आणि आज ना काही थोडीफार कामही माझी पेंडिंग होती तीही कंप्लीट करून घेतली मी। त्यामुळे ना थोडंसं असं रिलॅक्स फील होत होतं आज संध्याकाळी। स्पर्शू असते आणि लहान लेकरांच्या नादामध्ये ना बऱ्याचदा असं होतं त्यांचंही करावं लागतं, त्यांना वेळ द्यावा लागतो, त्याच्यामुळे पाहिजे असा वेळ मिळत नाही। आणि सकाळपासून स्पर्शूची थोडीशी चिडचिडही चाललेली होती, त्यामुळे तिचे बाबा बोलले की चल संध्याकाळी आता आज थोडंसं लवकर आलेलो आहे तर दोघींनाही छान फिरवून आणतो। आणि आता कसं संध्याकाळच्या वेळी म्हणजे पावसाळा पण आहे, त्याच्यामुळे बाहेर खेळायला पण त्यांना जास्त भेटत नाही किंवा बाहेर जायला मिळत नाही। कसं आहे पावसा पाण्याचे चिखल म्हणा किंवा कधी कधी असे कुत्रे वगैरे असतात, त्याच्यामुळे मग न्यायची पण भीती वाटते बाहेर। तर मग त्या घरातच असतात तर मग थोडासा कंटाळा पण येतो, तर मग फिरायला म्हणे घेऊन जातो, आज पाऊस पण नाही आहे तर मग ते छान फिरायला गेलेले आहे। आणि संध्याकाळची सुरुवात आहे ना, ते गेल्यानंतर मग म्हटलं चला पहिल्यांदा सोफा वगैरे नीट करू, काही भांडे वगैरे त्यांच्या खेळण्या पडलेल्या होत्या त्या उचलून घेतल्या आणि मग म्हटलं थोडंसं आहे ना घराला झाडू मारू, म्हणजे मग थोडंसं प्रसन्न वाटतं। दिवसभर खेळण्यामध्ये ती धूळ पसारा तो सगळा, म्हणजे मग संध्याकाळच्या वेळी थोडंसं झाडझूड केली की मग एकदम असं फ्रेश वाटतं। आणि तसं खेळण्याचा जास्त पसारा नसतो, फक्त त्यांचे छोटे छोटे जे काही खेळण्या असतात त्या इकडं तिकडं पसरलेल्या असतात। मग काही किमायाच्या मदतीने म्हणा किंवा मी असं आम्ही दोघीजणी मिळून मग ते तिचा पसारा उचलून घेतो आणि शेवटी तिला पण खेळायला मग काही नसतं, त्याच्यामुळे मग तिलाही बरं वाटतं जरा। तर मग अशी थोडीफार धूळ वगैरे असते, कारण आपण दरवाजा वगैरे खोलला की मोस्टली धूळ वगैरे घरामध्ये येत असते, मग त्याच्यामुळे मस्त झाडू वगैरे मारलं आणि घर पण एकदम असं छान आणि प्रसन्न वाटतं आपल्याला झाडू वगैरे मारून झाला का। आणि संध्याकाळी काय करते थोडीशी ना याच्यामध्ये पण बाल्कनीमध्ये आणि घरामध्ये पण ना अगरबत्ती लावते, आणि माझ्याकडे अगरबत्ती खूप छान आहे, ट्युलिपची अगरबत्ती आहे, तर त्याचा वास इतका सुंदर येतो ना पूर्ण घरामध्ये। आणि मग चहा ठेवून दिला, म्हटलं हे आले की यांना पण चहा लागेल। पावसामुळे ना बाहेर पाऊस पडत असला की चहा प्यायला खूप म्हणजे वेगळाच आनंद असतो। जास्त मलाही चहा आवडत नाही, पण आता सध्या आहे ना स्पर्शूच्या ह्या ग्लासमध्ये ना मी चहा घेत असते, छोटा ग्लास आहे, तर असं बाहेर मस्तपैकी बसून किंवा हॉटेलमध्ये जाऊन चहा पिल्याचं असं छान म्हणजे फील येतो, त्याच्यामुळे मी चहा पितच होते। तोपर्यंत हे तिघं पण मायलेकं घरी आले आणि आल्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे पहिल्यांदा तोंड हातपाय धुतात। आणि किमयामुळे आणि आमच्यामुळे ना स्पर्शूला सुद्धा तीच सवय लागलेली आहे, कुठून बाहेरून आली की पहिल्यांदा तोंड आणि हातपाय धुवून टाकायचे। आणि मगच समजा जर काही खायचं असेल किंवा काही बाहेरून आणलेलं जरी असेल ना, फळं वगैरे असतील तर ते पहिल्यांदा वॉश करायचे आणि मगच खायचं। तर अशी ती दोघींना पण सवय आहे। आणि कसं आहे लेकरांचं बघूनच लेकरं अनुकरण करत असतात, की मायला लावलेल्या सवयींचा मला आहे ना स्पर्शूला खूप उपयोगात आलेल्या आहेत। मग म्हटलं चला चहा मग मी त्यांचा पण गरम करत ठेवला आणि म्हटलं मग यांना पण चहा सर्व करू। आणि संध्याकाळच्या वेळी ना स्पर्शूचं आणि किट्टूचं दोघींचं पण असतं, यांनी चहा घेतला की दोघं पण माकडं मस्तपैकी टपलेले असतात बिस्किट घेऊन। आणि स्पर्शूचं कसं असतं तिला म्हणजे बिस्किटच हवं असतं त्यांच्याबरोबर खायला, असं काही दुसरं दिलं की मग नको वाटतं तिला, असं ते छान वाटतं, चव वगैरे लागते ना। जास्त देत नाही मी, पण एक दोन बिस्किट तिला एक दोन बिस्किट किट्टूला, असं मग त्यांना बरं वाटतं नाही का, त्यांच्यामध्ये साऱ्या दिवसभराचं पूर्ण असं त्यांना असं वाटतं की हां आमचे बाबा आम्हाला एन्जॉय करायला मिळालेले आहे। मग असं त्यांचं खेळणं वगैरे चाललेलं होतं, मग म्हटलं थोडंसं फ्रेश होऊ, कारण संध्याकाळच्या वेळी ना घर फ्रेश राहिलं आणि आपण स्वतः थोडंसं फ्रेश झालो, स्वतःला थोडंसं वेळ दिला ना, केस वगैरे केले, थोडंसं पावडर वगैरे लावून लिप गार्ड वगैरे लावून थोडंसं फ्रेश झाल्यानंतर आपल्यालाच आपलं एकदम असं छान फ्रेश वाटतं। ब्रश अगोदरच केला, लगेचच चहा घेतला, मग म्हटलं छान फ्रेश होऊ। आणि ना थोडंसं आता सध्या ना केस गळती वाटते मला, तर मग मी त्याच्यासाठी ऑइल तयार केलेलं होतं, तर बऱ्यापैकी मला आहे ना खूप छान रिझल्ट मिळाला त्याचा, माझी केस गळती बऱ्यापैकी कमी झालेली आहे। त्याच्यामुळे आठवड्यातून 2 वेळा आहे ना न चुकता मी ते ऑइलिंग करतच असते। आणि ऑइल कसं तयार केलं ते मी एका आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ना शेअर केलेलं आहे। आणि केस पण आहे ना सध्या असे बांधलेलेच ठेवते की जेणेकरून घरामध्ये असे गळायला वगैरे नको।
तर केसांचा आहे ना पोत जी आहे ना ती माझी बऱ्यापैकी सुधारण्यासुद्धा मदत झालेली आहे। त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला। तर आज ना स्वयंपाकामध्ये वरण भात मेथीची भाजी असं करायचं ठरवलेलं होतं। तर वरण भात मेथीची भाजी असं तिन्ही मेनू झालेलं आहे माझा। चपात्यांचं पीठही मळून ठेवलेलं होतं मी। आणि मी काय केलं म्हटलं किचनना खूप असा पसारा झालेला होता, कारण स्पर्शू काय करते, किट्टू आली की मग दोघी बहिणी मस्तपैकी काहीतरी शेव वगैरे किंवा अशा मुरमुऱ्या काहीतरी खात बसतात। मग तिची वेगळी प्लेट, हिची वेगळी प्लेट, हिचा वेगळा चमचा, तिचा वेगळा चमचा। त्यानंतर आमचे थोडेसे ना चहाचे वगैरे भांडे होते आणि स्वयंपाक झालेला होता। मग मेथीची भाजी केलेली होती, तर ती भाजी पण एका प्लेटमध्ये ना थंड करायला ठेवली, कारण मग तिला असं झाकून ठेवलं का ती अशी पिवळट पडते, त्याच्यामुळे ती अशी ओपन काढून ठेवली मोकळी। त्याच्यामुळे तिचा कलर पण ॲज इट इज तसाच राहतो। आणि मग भांडे खूप साचलेले होते, तर मग ते भांडे म्हटले थोडेसे घासून घेऊ, म्हणजे मग चपात्या करायला आहे ना आपल्याला किचन पण क्लीन राहील आणि काम करायला पण सुचतं। असं थोडे भांडे ना आपण आवरत राहिले ना तर मग जेवणानंतर पण भांडे कमी निघतात आणि पसारा पण होत नाही। आणि काय झालं आज काय कुणास ठाऊक मला माहीत नाही, असं माझ्याबरोबर कधीच अनुभव झाला नाही, पण 8 दिवसाची मी साय साचवलेली होती, तर त्या सायवर असं आहे ना हिरवट कलरचा असा कलर आला। त्याच्यामुळे ना म्हटलं तूप करायला घेऊ असं माझ्या डोक्यामध्ये विचार होता, म्हणून ते सायचा मी जे पातेलं आहे ना ते बाहेर काढलं, बघितलं तर त्याच्यावर हिरवट कलर। म्हटलं नको उगाचच ते आपण नाही का कुठली रिस्क घेण्यापेक्षा ना ते फेकून दिलेलं बरं। तर ही पिशवी ना त्या साईमुळे एकदम अशी चिगट झालेली होती आणि मला खूप कसतरी वाटलं एवढी साई फेकून देताना, पण मग नावीलाजास्तव फेकावा लागली, कारण मग आपण ते पैसे वाचवायला जातो आणि मग ते आपल्याला खूप सारे महागात पडून जातं, असं नको व्हायला म्हटलं। मग त्याच्यामुळे ती फेकून दिली आणि ती लगेचच ती पिशवी बांधून ठेवली, कारण आहे ना दूध किंवा दुधाचे पदार्थ, इवन दुधाची पिशवीसुद्धा मी भांड्याच्या घासणीने व्यवस्थित घासून घेते, कारण त्याच्यामुळे ना झुरळ लगेच होण्याचे चान्सेस असतात। आणि मग दुसरी माझी तेलाची एक पिशवी होती, ती मी रिकामी केलेली होती, त्याच्यामध्ये सगळं खरकटं काढून घेतलं मी आणि भांडे वगैरे घासून घेतले। तोपर्यंत किट्टू स्पर्शू त्यांच्या बाबांबरोबर छान खेळत होत्या आणि किट्टूचं काय चाललेलं होतं, खेळणंही चाललेलं होतं आणि थोडाफार अभ्यासही करायचं काम चाललेलं होतं। काही अडलं वगैरे तर ती अधूनमधून मला विचारतही होती, तर मग चाललेलं होतं त्यांचं। मग म्हटलं चला आपण भांडे वगैरे आटोपून घेऊ। आणि आज आहे ना किमायाला भेंडीची भाजी दिलेली होती टिफिनला, तर टिफिनचं असं झालं की आज तिला काही भाजी म्हणजे तिच्या मनासारखी झालीच नाही। आल्याच मला म्हणत होती की आई तू आज भाजीमध्ये कढीपत्ता टाकलेला नव्हता, कारण सध्या आहे ना प्रत्येक भाजीमध्ये मी कढीपत्ता टाकते, माझ्याजवळ कढीपत्ता अवेलेबल पण आहे आणि मी तो टाकते सुद्धा। त्याने भाज्यांची चव तर वाढते, पण तेवढंच आपल्या केसांसाठी म्हणा किंवा आपल्या स्किनसाठी कढीपत्ता खूप हेल्दी असतो, तर त्याच्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये मी टाकत असते। आणि आज नेमकी भेंडीच्या भाजीमध्ये मी कढीपत्ता टाकला नाही, तर आल्या तिने लगेचच मला सांगितलं की आजच्या भाजीमध्ये तू कढीपत्ता का बरं टाकलेला नव्हता, तर म्हटलं सॉरी मी विसरली। आणि ना मग हे सगळे भांडे वगैरे मी आटोपून घेऊ म्हटलं आणि त्याच्यानंतर मग गरम गरम चपात्या करणार होते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना गरम चपात्या म्हणा गरम भजी म्हणा खाण्याची एक मजाच वेगळी असते आणि ना 2 घास आपल्याला जातात पण। एका बाजूला मग म्हटलं मी चपात्या करेन, तर दुसऱ्या बाजूला मग यांना वाढून देईल। आणि यांना मी सांगितलेलं की आज स्पर्शूने ना साऱ्या दिवसभर खूप असं म्हणजे चिडचिड चाललेली होती तिची, तर त्याच्यामुळे तुम्ही तिच्याबरोबर खेळा, तिच्याबरोबर वेळ घालवा आणि जेवणही तुम्हीच खाऊ घाला। मग ते म्हणे ठीक आहे म्हणे, पहिल्यांदा हे तुझं आटोपून झालं की मग त्याच्यानंतर मग आम्ही दोघंजणे जेवण करू एक बाजूला आणि एक बाजूला तू छान मस्तपैकी चपात्या बनव। तर मग चपात्या बनवायला घेतलेल्या आहे, तर बघा तिची लगेच एरझाऱ्या सुरू झाल्या। मग म्हटलं गरम गरम चपाती मी टाकते, तर तोपर्यंत लगेचच तुम्ही ना जेवायला वाढून घ्या। आणि तिची बघा तिने ते चपातीचा जो डबा आहे ना त्याच्यामध्ये सकाळची माझी एक चपाती उरलेली होती, पण तिला दम धीरसुद्धा नसतो जर समजा काही चपात्या वगैरे करायला लागलं तर। तिलाही गरम चपाती खूप आवडते। मग मी काय केलं त्यातला एक छोटासा तुकडा तोडून तिला दिला, मग थोडीशी शांत झाली आणि एका बाजूला मग चपात्या केल्या आणि एका बाजूला मग त्यांना सर्व पण केलं। मग ते दोघं मायलेक मस्तपैकी जेवण करत बसले। मग चपात्या वगैरे झाल्यानंतर ना किमायाचं चाललेला होता अभ्यास। मग तिला आहे ना रोज होमवर्क येत असतो, तर मग तिचा होमवर्क कुठपर्यंत आला काय आला म्हटलं बघावं। मग त्यांचे जेवण एका बाजूला चाललेलं होतं आणि मग मी किमायाचं होमवर्क घेऊ म्हटलं, तर तिचं चाललेलं होतं। पण ही ना तिला सारखी जाऊन त्रास द्यायची
घ्यायची, सारखी तिचे केसच ओढ, तिची बुकच ओढ, तिची पेन्सिलच ओढ. तर मग मी तिला तेच सांगत होती की दीदी अभ्यास करते ना, तर तू कशाला तिला त्रास देते, एका ठिकाणी बसून घे म्हणून असं. तर तिला सांगितलं ना ऐकते, पण जोपर्यंत तिच्या मनामध्ये आहे तोपर्यंत ऐकते. एकदाची विसरली की पुन्हा येऊन आणि तिला त्रास देते आणि तिचं म्हणणं असतं की मी काही ओढलं ना तर मला ओढू दे म्हणून असं. तर असंच त्यांचं हसत खेळत मग तिला काही ओरडायचं, काही हिला समजावून सांगायचं. असं आहे ना की मायला मी काय सांगते की तू ना एका ठिकाणी जिथं ती नसेल ना तिथे जाऊन आणि मग तू अभ्यास करत जात जा, की जेणेकरून आहे ना मग तिला आम्ही सांभाळत जाऊ. पण मग तिला पण कधी कधी कंटाळा येतो, तिला असं वाटतं जिथे आई बसली ना तिथे जाऊन अभ्यास करावा म्हणून असं. मग ते जरा वेळ तिचा अभ्यास पण घेतला आणि मग मी म्हटलं चला आता तू अभ्यास करते एक बाजूला, तर मग आपण जेवण पण करू. तर मग तिला एका बाजूला जेवणही खाऊ घालत होते आणि तिला खाऊ घालायला लागले तर हिला असं वाटते की आई फक्त तिलाच का बरं खाऊ घालते म्हणून असं. तर मग लगेचच माझ्याजवळ तिथून उठली, तिचे बाबा तिला खाऊ घालत होते तरी पण तिथून उठली आणि मग माझ्याकडे आली. तर अशाच गमती जमती चालत राहतात आणि कुठे संध्याकाळची रात्र होते ना तर समजत पण नाही मला, असं इतकं फास्टमध्ये होऊन जाते. कारण हे असतात मग त्याच्यामुळं थोडंसं आहे ना सोपं व्हायला जातं मला. यांची ना बरीचशी साथ मिळते मला, मग त्याच्यामुळे स्पर्शू रात्रीच्या वेळी तरी मग त्यांच्याबरोबर बरीचशी खेळते, म्हणजे तिचा चांगला टाईम स्पेंड होतो आणि मग ती ना त्याच्यामुळे मग मला पण थोडंसं फ्री वाटतं. आणि जशी त्यांची साथ आहे तशी तुमची पण मला अशीच खूप छान छान साथ राहो, असं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओवर मिळावं हीच तुमच्याकडनं खूप खूप अपेक्षा आहे आणि ती मिळती पण आहे. आणि आपल्या चॅनलवर खूप कमी वेळामध्ये ना खूप जास्त सबस्क्रायबर पण झालेले आहेत. म्हणजे मी सांगते 1000 सबस्क्रायबर व्हायला मला एवढे दिवस लागले, पण ते 1000 सबस्क्रायबरचे 4000 सबस्क्रायबर व्हायला मला म्हणजे खूप कमी वेळ आणि खूप कमी कालावधी लागला. तर ती मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे की ज्यात फक्त आणि फक्त तुमचे आभार मी व्यक्त करणार आहे की खरंच तुमच्यामुळे मी आजपर्यंत किंवा आत्तापर्यंत इथपर्यंत येऊ शकले. आणि ना ज्यावेळी मला गरज आहे आता तर मला तुमची साथ मिळते आहे, तर त्या गोष्टीची ना मला खूप कौतुक वाटतं. तर खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे. असंच आशीर्वाद प्रेम आपल्या चॅनलवर आणि आपल्या व्हिडिओवर कायमस्वरूपी राहू द्या, की जेणेकरून जरी मी आज यूट्यूबमधून काहीच पैसे कमवू शकत नाही आहे, पण आज न उद्या माझी जी काही आहे इन्कम ती चालू होईल आणि त्याच्यामुळे म्हणजे कदाचित माझ्या संसाराला त्या गोष्टी हातभार लागेल माझा. तर तो दिवस आहे ना माझ्यासाठी खूप मोठा असणार आहे की जे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकणार नाही. आणि ना हे सगळं आहे ना तुमच्यामुळे शक्य होतं आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच भरभरून आपल्या चॅनलवर राहू द्या हीच इच्छा आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. माझं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याबद्दल व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन कंटेंट आणण्यासाठी प्रयत्न करत असते, तर त्याला आहे ना भरभरून प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा आहे. तर व्हिडिओ इथेच थांबवते आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.